नमस्ते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर हा न्यू टॉपिक सुरू केला आहे. त्याचा थिअरी पार्ट आपण सध्या तरी बघतो आहे, पण याचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते मात्र आपण मॅक्झिमम बोर्डवर घेणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर अगदी इंट्रोडक्टरी पार्ट किंवा कोणत्या कोणत्या पद्धतीने रिकन्स्टिट्यूशन होऊ शकतं फॉर्मचं ते बघितलं. बेसिकली ॲडमिशन, रिटायरमेंट अँड डेथ असे 3 सेपरेट सेक्शन्स दिलेले आहेत. त्यातलं फक्त आपण याच्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर बघणार आहोत. ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन पार्टनरला बिझनेसमध्ये एंट्री मिळणार आहे आणि तो येताना फॉर्मसाठी कॅपिटल घेऊन येणार आहे, त्याचं गुडविल घेऊन येणार आहे. मग त्याची जी जर्नल एंट्री होती ती आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली बघा. न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश अँड न्यू पार्टनर ब्रिंग्स ॲसेट टुवर्ड्स द बिझनेस. मग जर्नल एंट्री काय येतं ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे. म्हणजे आपण त्याचा पुढचा कंटेंट बघूया. पेज नंबर 127. न्यू रेशो. आता ओल्ड पार्टनर्स आहेत. ओल्ड पार्टनर्सचा रेशो प्रपोर्शन ऑलमोस्ट ठरलेलं असणार आहे. 2:1, 1:1, 3:2, 5:7 काहीही असू शकतं. पण आता जेव्हा नवीन पार्टनर फॉर्ममध्ये येतो तेव्हा त्याला प्रॉफिट पण द्यावा लागेल, तेव्हा त्याला लॉसही द्यावा लागेल. मग नवीन पार्टनर बिझनेसमध्ये आल्यानंतर जुना रेशो काहीच कामाचा नाही आहे. आता पहिल्यांदा रेशोमध्ये बदल करावे लागतील, कारण तोच महत्त्वाचा भाग आहे. मग नवीन पार्टनर बिझनेसमध्ये ॲड झाल्यानंतर जुन्या पार्टनरचा रेशो कशा पद्धतीने बदलतो किंवा कसे चेंजेस होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. न्यू रेशो. ॲज द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द पार्टनरशिप फर्म, द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर चेंजेस and there is need to calculate new profit sharing ratio including new partner. अर्थात आता तुम्ही नवीन पार्टनरला घेणार आहे म्हणलं त्याला ह्या रेशोमध्ये घ्यावंच लागणार आहे. ॲज द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द पार्टनरशिप फर्म, द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर चेंजेस and there is need to calculate new profit sharing ratio including new partner. This ratio is used for writing of goodwill आणि कॅपिटल ॲडजस्टमेंट. हा उगीचच काढायचा नाही आहे, हा आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहे म्हणून काढायचा आहे. तो काढायचा कसा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेटिंग न्यू रेशो. फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग न्यू रेशो दिलाय पहा. रेशो त्यांनी इफ टोटल प्रॉफिट इज 1. जर आपल्याला तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा म्हणजे जर 2:1 हा जर ओल्ड रेशो असेल तर नवीन पार्टनर आल्यानंतर त्याला किती प्रपोर्शन द्यायचं, तो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण बघूया. फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग न्यू रेशो. इफ टोटल प्रॉफिट इज 1. आपल्या हातात काही नाही आहे आणि आपण मॅथ्स थोडंसं शिकलेलं असल्यामुळे आपण कुठलीही गोष्ट जरा अज्युम करतो बघा. मग तिथे त्यांनी अज्युम केलेलं आहे काय, द टोटल प्रॉफिट इज 1. असं जर त्यांनी ठरवलं की टोटल फर्मचं प्रॉफिट आहे हे 1 असं जर धरलं तर न्यू प्रॉफिट शेअरिंगसाठी कसं वापरलं बघा इक्वेशन. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. म्हणजे 1 जर आपण प्रॉफिट धरलं तर त्यातून नवीन पार्टनरचं शेअर जर मायनस केला तर आपल्याला काय मिळणार आहे, बॅलन्स ऑफ 1. मग हा जो बॅलन्स ऑफ 1 आहे हे घेऊन आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढणार आहोत. ते त्याचं सूत्र आहे. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. हे ॲडमिशनसाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नवीन रेशो काढायचं असेल तर ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. पण बॅलन्स ऑफ 1 कसा काढायचा वर दिले. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. Or if sacrifice ratio of old partner is given along with old ratio, the new ratio can be calculated as follows.
सॅक्रिफाईस रेशो ऑफ ओल्ड पार्टनर इज गिवन अलॉंग विथ ओल्ड रेशो. जर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो पण दिला ओल्ड रेशो बरोबर, तर मग न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा काढायचा ते पण दिले बघा. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईस रेशो काय प्रकारे बघा. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग, की आता एक सफरचंद दोघं जण घेत होते, खात होते, पण आता थर्ड पार्टनर आल्यामुळं काय करावं लागेल, दोघांनाही त्यांच्या अर्ध्या सफरचंदाचा एक भाग त्याला द्यावा लागेल, त्याग करावा लागेल. सॅक्रिफाईस सॅक्रिफाईस रेशो बघा. वेन न्यू पार्टनर इज ॲडमिटेड, ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट टू गिव्ह द शेअर ऑफ प्रॉफिट टू न्यू पार्टनर. आपल्याच प्रॉफिटमधला काहीसा हिस्सा त्यांना नवीन पार्टनरला देणं भाग आहे. द रेशो इन विच द ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर इन प्रॉफिट इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारतात बघा. द रेशो इन विच ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर इन प्रॉफिट इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो. The ratio is used to retain the goodwill in premium method. आता प्रीमियम मेथड, व्हॅल्युएशन मेथड आपण पुढे बघणार आहोत. त्याचं एक इक्वेशन दिलं बघा, त्याचं सूत्र दिलं आहे, हे पण आपण वहीमध्ये लिहायचं आहे. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सगळ्यांनी ह्या जो मी बॉक्स केलेला आहे, हे सूत्र किंवा हे इक्वेशन वहीमध्ये लिहायची आहेत. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं. आता भले आपण थेअरी बघितली, भले आपण इक्वेशन बघितले, पण कॅल्क्युलेट कसं करायचं बघा. एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण आपण सोडवून बघणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट. नवीन पार्टनरला आपण इंट्रोड्यूस केले, आला आहे नवीन पार्टनर, तर प्रॉफिट शेअरिंग नवीन कसा काढायचं त्याचं उदाहरण दिलं आहे बघा. मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. जुने पार्टनर आहेत मोहन आणि गणपत, आणि त्यांचा ओल्ड रेशो किती आहे, 2:3. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर. नवीन पार्टनर त्यांनी घेतला, पण त्याचं पर्सेंटेज अजून ठरलेलं नाही आहे. त्याचं शेअर ठरलं आहे किती, 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन, गणपत अँड चंद्रकांत विल बी एज अंडर. आपल्याकडे आता डेटा काय आहे, ओल्ड रेशो आहे, आणि नवीन पार्टनरचं काय आहे, फक्त शेअर आहे. आणि ह्याच्यावरनं काय काढायचं आहे आपल्याला, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा आहे. बघूया कसा काढायचा तो बघा. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट कसं काढायचं. मोहन आणि गणपत, रेशो प्रपोर्शन किती आहे, 2:3 बरोबर. दे ॲडमिटेड चंद्रकांत, त्यांचा काही रेशो नाही आहे, पण त्यांचा शेअर दिला आहे किती, 1/4. आणि याच्यावरनं काढायचं आहे आपल्याला न्यू प्रॉफिट रेशो बरोबर. न्यू प्रॉफिटचं सूत्र काय आपण आत्ताच इथं वर बघितलं आहे बघा. न्यू प्रॉफिट रेशो इज इक्वल टू बॅलन्स ऑफ ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. मध्ये आपण ते लिहून घेऊया. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. ह्या सूत्रानुसार आपल्याला काय मिळेल, नवीन रेशो काढता येईल बरोबर का. आपल्याकडे आता प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, ओल्ड रेशो आहे, जुना रेशो आहे 2:3, आणि बॅलन्स ऑफ 1 जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग बॅलन्स ऑफ 1 फाइंड आउट करण्यासाठी वर त्यांनी दिलेलं आहे की बॅलन्स ऑफ 1 कसा शोधायचा. फर्स्ट स्टेप आहे टू फाइंड आउट बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू, सूत्र दिले बघा त्यांनी इथे, 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. एक हा अज्युम केला आहे, 1 वजा नवीन पार्टनरचं शेअर किती आहे बघा इथे, 1/4.
मग आता याच्यानं सोडवायचं. इथे काहीच नाही म्हणजे इथे खाली 1 असतो. 4 एके 4 वजा 1 एके इथे आता आपण ॲझ्युम करूया 1. 4 एके 4 1 एक 1 आणि भागिले 4 एके 4. 4तनं 1 गेलं 3 आणि 4. म्हणजे आपला बॅलन्स ऑफ 1 किती आला बघा. बॅलन्स ऑफ 1 आला आपला 3/4. आला तिथपर्यंत. न्यू प्रॉफिट रेशो काढण्यासाठी ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट बॅलन्स ऑफ 1. तो कसा शोधायचा आहे दिलेला आहे तुम्हाला इक्वेशन बुकमध्ये. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. 1 हा अज्युम केलेला आहे. 1 मायनस नवीन पार्टनरचं शेअर आहे 1/4. आता 1च्या खाली काहीच नसतं म्हणजे तिथे छेद 1 असतो. मग ते सोडवलं आपण. 4 एके 4 1 एक 1 छेद 4 4 एके 4. मग हे सोडवल्यानंतर उत्तर किती आलं आहे बघा 3/4. सो बॅलन्स ऑफ 1 आला 3/4. त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या सूत्रामध्ये उरलेले अमाऊंट्स टाकायचे. सो न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आता आपल्याकडे बॅलन्स ऑफ 1 पण आहे. आपल्याकडे 2/3 अमाऊंट 2:3 अमाऊंट पण आहे. मग चला बघा कसं केलं आहे डिस्ट्रीब्युशन त्यांनी. आता आपले पार्टनर कोण आहेत बघा. मोहन्स कॅपिटल किंवा मोहन्स न्यू रेशो. त्याच्यानंतर गणपत न्यू रेशो. आणि हा थर्ड पार्टनर कोण आहे चंद्रकांत. न्यू रेशो. काय सूत्र सांगितलं आहे बघा ओल्ड रेशो. या दोघांचं ओल्ड रेशो किती आहे 2:3. म्हणजे किती आला ओल्ड रेशो 2/3. यांचा किती आला 2/5 आणि यांचा आला 3/5. आलं का लक्षात. कसं केलं आहे 2 आणि 3ची बेरीज येते 5. मग 5पैकी दुसरा भाग यांना दिला आहे 5पैकी तिसरा भाग यांना दिला आहे म्हणून ते 2/5 आणि 3/5. पुन्हा इथे सूत्र काय होतं आपलं इंटू होतं इंटू बॅलन्स ऑफ 1 किती आला होता आपला 3/4. बॅलन्स ऑफ 1 आला होता 3/4 आणि ह्यांचा काय आपल्याकडे ओल्ड रेशो नाही आहे पण ह्यांचा शेअर आहे 1/4 आहे. बरोबर का. आता बघा कसं सोडवायचं. सोपं आहे. जे तुम्ही करत होतात आत्तापर्यंत तेच आहे. आडवा गुणाकार करायचा. मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह आहे तर आडवा गुणाकार. 3 दुणे 6 5 चौक 20 3 त्रिक 9 5 चौक 20. आला दोघांचा नवीन शेअर 6:9. पण थर्ड पार्टनरचं काय करायचं नवीन पार्टनरचं काय करायचं. त्यांचं आपल्याकडे फक्त शेअर आहे. मग आता छेद बघा. छेद किती आहे 20. मग इथं छेद 20 यायला मला इथं कितीने गुणावं लागेल म्हणजे 20 येतील तर 5. 4 पंचे 20. जर मी खाली 5ने गुणणार आहे तर मला वरही 5नेच गुणावं लागेल. बरोबर की नाही. मग 5/20. कसं काढलं परत एकदा बघा. न्यू रेशो कसा काढला चेकआउट करा. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. फर्स्टली आपल्याला काय शोधावं लागेल बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 शोधण्यासाठी आपल्याला एक त्यांनी इक्वेशन दिलं एक सूत्र दिले काय 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग 1 हा अज्युम केलेला आहे 1 मायनस 1/4. 1/4 कुठून नवीन पार्टनरचं शेअर आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा. 4 एके 4 1 एके 1 आणि भागिले 4. मग हे केल्यानंतर आपल्याकडे बॅलन्स ऑफ 1 किती आला 3/4. मग आता इक्वेशनमध्ये टाकण्यासाठी सगळा डेटा आपल्याकडे आहे तो आपण टाकला. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. मोहन्स न्यू रेशो गणपत न्यू रेशो आणि चंद्रकांत न्यू रेशो. ओल्ड रेशो म्हणजे कुठला या दोघांचा 2:3. मग 2 अधिक 3 बरोबर 5. 5पैकी दुसरा भाग यांना दिला 5पैकी तिसरा भाग यांना दिला. मग कसं म्हणलं आहे बघा 2/5 आणि 3/5 आणि यांचा शेअर होता तो आहे तसा म्हणला 1/4.
आणि इंटू बॅलन्स ऑफ 1 आपलं 3 4 जे आलं ते मांडलं. इथं मात्र मांडलेलं नव्हतं. मग गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे आडवा गुणाकार केला. 2 त्रिक 6 4 पंचे 20, 3 त्रिक 9 5 चोक 20 हे झालं. पण यांचं काय करायचं? मग छेद जर दोन्हीकडे आपण बघितले तर सारखे आहेत. मग इथं 20 येण्यासाठी आपल्याला इथं कितीने गुणावं लागेल? तर 4ला गुणावं लागेल 5 आणि 4 पंचे 20. मग खाली जर तुम्ही 5ने गुणताय तर वर सुद्धा तुम्हाला 5नेच गुणणं भाग आहे. मग 5. मग आपला आता न्यू प्रॉफिट रेशो किती आला बघा? 6:9:5 हे आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. 6 9 5. जर ह्या तिघांची टोटल जर 20 आली तर तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे. 9 आणि 5 10 11 12 13 14, 14 आणि 6 20. म्हणजे आपण हे काढलेलं उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात कशा पद्धतीने काढलेलं आहे ते? आता कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो तेही बघून घेऊयात याच व्हिडिओमध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोबद्दल एक महत्त्वाचं सांगायचं की सॅक्रिफाईस रेशो हा फक्त ओल्ड पार्टनर्समध्येच येतो, कारण नवीन पार्टनर येणार आहे म्हणून त्यांना सॅक्रिफाईस करायला लागतं. सॅक्रिफाईस रेशोमध्ये नवीन पार्टनर येणार नाही. बघा उत्तर तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला आहे त्यांनी छोटासा. ए अँड बी आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 6:4. जुने पार्टनर्स आहेत ए आणि बी, त्यांचा ओल्ड रेशो आहे 6:4. सी इज ॲडमिटेड ॲज अ पार्टनर. सीला त्यांनी नवीन प्रवेश दिला आहे बिझनेसमध्ये. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ए बी सी हा झाला त्यांचा ओल्ड रेशो. आणि न्यू रेशो किती आहे बघा? ए बी आणि सीचा न्यू रेशो आहे 10:6:4. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ए बी सी इज 10:6:4. फाइंड आउट द सॅक्रिफायसिंग रेशो. सॅक्रिफाईस रेशो काढायला सांगितलं आहे. ओल्ड रेशो दिला आहे, न्यू रेशो दिला आहे. आता सॅक्रिफाईस रेशो काढण्यासाठीचं सूत्र मगाशी आपण वरच बघितलं आहे बघा. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सोपं आहे. सूत्र लिहूयात. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाईस रेशो फक्त ए आणि बीचा येणार आहे हे लक्षात घ्या. सॅक्रिफाईस का? तर नवीन पार्टनर आल्यामुळं त्यांना सॅक्रिफाईस करायला लागतो आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तिघांमध्ये येतो, बट सॅक्रिफाईस रेशो दोघांचाच असणार आहे. मग सॅक्रिफाईस रेशोमध्ये फर्स्ट ओल्ड रेशो. ओल्ड रेशो तुम्हाला दिला आहे 6 आणि 4ची टोटल येते 10. म्हणजे यांचा ओल्ड रेशो किती आला? 6/10. यांचा आला 4/10 बरोबर. मायनस न्यू रेशो ए बी सीचा न्यू रेशो एचा किती येणार आहे प्रपोर्शन? 10 6 आणि 4 यांची टोटल आली 20. म्हणजे एचा शेअर किती आला? 10/20. 20 पैकी 10वा भाग यांना दिला आहे बरोबर. आणि 20 पैकी 6वा भाग यांना दिला आहे. म्हणून 10/20 and 6/20. आलं लक्षात? सॅक्रिफाईस रेशो काढताना ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन्ही दिला आहे, जे की तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो करताना लागणार आहे. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो कसा काढला? 6:4. 6 4 टोटल किती आली? 10. फर्स्ट पार्टनरचं किती येणार आहे? 6/10. सेकंड पार्टनरचं 4/10 मायनस न्यू रेशो. जरी दोघांमध्ये काढायचं असेल तरी तिसऱ्याचा भागाचा आपल्याला पॉईंट त्याच्यात घ्यावा लागेल. 10 6 आणि 4ची टोटल येते 20. 20 पैकी 10वा भाग एला दिला आणि 20 पैकी 6वा भाग बीला दिला. मग 10/20 आणि 6/20 मध्ये मायनसचं चिन्ह आहे. आता आडवा गुणाकार होणार नाही आहे. आता आपल्याला
क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 20 सख्ख 120, 10 10 100 आणि भागिले 20 आणि 10चा गुणाकार केल्यानंतर 200 येतात. आलं का लक्षात? इथं पण तसंच 20 चोक 80, 10 सख्ख 60 आणि 20 10 200. कळलं? विरुद्ध गुणाकार केला बघा. काय केलं बघा, हे मांडल्यानंतर 20 सख्ख 120, 10 10 100 वजा आणि यांचा आणि यांचा गुणाकार केला किती आले 200. 20 चोक 80, 10 सख्ख 60 भागिले 20 10 200. मग सोडवा. 120 वजा 100 20 भागिले 200. 80 भागिले 60 20 भागिले 200. 1 0 कट झाला, 1 0 कट झाला, इकडंच 1 कट झालं, इकडंच 1 कट झालं. किती राहिलं 2 भागिले 20. इथं पण किती राहिलं 2 भागिले 20. पुन्हा आणखीन एक स्वरूप खाली आणायचं त्याचं 1 भागिले 10, 1 भागिले 10. आले लक्षात? म्हणजे सॅक्रिफाईस रेशो किती आला सांगा? सॅक्रिफाईस रेशो आला 110:110. 10 10 कॉमन आहे. आपला रेशो आहे आजच्या प्रॉब्लेमचा 1:1. म्हणजे नवीन पार्टनर जॉईन झाल्यामुळे दोघांना इक्वल प्रपोर्शनमध्ये सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. आले लक्षात? व्हिडिओ बघा. सॅक्रिफाईस रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो पहिल्या फटक्यात कळणार नाही, 2दा 3दा समजावं लागेल आणि ते इतकं कठीण नाही आहे की लक्षात येणार नाही आहे. हळूहळू सरावाने ते लक्षात येईल. एक्सरसाइजमध्ये किंवा ह्याच्याच पुढच्याच पानावर सॅक्रिफाईस रेशो, न्यू रेशोचं आणखीन 2 एक्झाम्पल्स दिलेत, इलिस्ट्रेशन दिलेत. ते सरावासाठी करा. काही कळलं नसेल तर बिनधास्त विचारा, मी जरूर सांगायला तयार आहे. धन्यवाद.